नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील लेखन कौशल्यामधील अध्ययन क्षमता आहे 4 ते 5 सोपे शब्द व सोपे जोडाक्षरे असलेल्या 2 ते 3 वाक्यांचे अनुलेखन व श्रुतलेखन करतो. आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करायची आहे. या अध्ययन क्षमतेअंतर्गत विविध स्तर आहेत. त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक 5 पर्यंत निपुण झालेले आहेत, आता त्यांना आपल्याला पुढील अध्ययन स्तर क्रमांक 6 साठी निपुण करायचे आहे. अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपण कसे मार्गदर्शन करता येईल किंवा करावे व त्याकरिता कोणकोणत्या पूरक अध्ययन कृती घेता येतील याविषयी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर अध्ययन स्तर 6 असा आहे की श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो. शिक्षक मित्रांनो, प्रथम आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणे अपेक्षित आहे व या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो ते समजून घेऊया. यापूर्वीच्या 5व्या स्तरामध्ये विद्यार्थी श्रुतलेखन करताना वर्णमालेतील काही अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहित होता. आता या 6व्या स्तरामध्ये विद्यार्थ्यांना मराठी वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्दांचे श्रुतलेखन करता येणे म्हणजेच शब्द ऐकून लिहिता येणे अपेक्षित आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांनी सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांचा योग्य ध्वनी लक्षात घेऊन ऐकलेल्या शब्दांचे अचूक लेखन करणे महत्त्वाचे आहे. प्रथमतः आपण कृती समजून घेऊया. आपल्या कृतीचे नाव आहे अक्षर व स्वरचिन्ह जोडा, शब्द सांगा व लिहा. सर्वप्रथम शिक्षक विद्यार्थ्यांना अक्षर कार्ड दाखवतात व मोठ्याने वाचन करण्यास सांगतात. शिक्षक फळ्यावरील स्वरचिन्हांची विद्यार्थ्यांना ओळख करून देतात. आता ब हा वर्ण प्रत्येक स्वरचिन्हापुढे ठेवतात व त्याचे अचूक वाचन करण्यास सांगतात. ब अधिक अ बरोबर ब, ब अधिक आ बरोबर बा. या स्वरूपात शिक्षक वाचन घेत असताना प्रत्येक स्वर व स्वरचिन्हाची फोड कशी केली गेली आहे, त्याचा उच्चार, त्याचा ध्वनी कसा आहे याचे विद्यार्थ्यांना विश्लेषण करतात. शिक्षक विद्यार्थ्यांना अक्षर कार्ड देतात व त्यांच्या परिचयातील विविध शब्द सांगायला लावतात. विद्यार्थ्यांनी अचूक लेखन केलेली आहे की नाही या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. तर मुलांनो, आज आपण लेखन कौशल्याशी संबंधित श्रुतलेखनावर आधारित, श्रुतलेखन म्हणजे काय, तुम्ही शब्द ऐकायचा आहे, त्याचा स्वर, त्याचा उच्चार लक्षात घ्यायचा आहे आणि मग त्या शब्दाचं लेखन करायचं आहे. काय करायचं आहे, त्या शब्दाचं अचूक लेखन करायचं आहे. आणि त्यासाठी आपण एक मजेशीर आणि छान कृती आपल्या वर्गामध्ये घेणार आहोत पहा. तर आपल्या त्या कृतीचं नाव आहे अक्षर स्वरचिन्ह जोडा, शब्द सांगा व लिहा. तर पहा मुलांनो, माझ्या हातामध्ये काय आहेत, काय इथे अक्षर कार्ड. हे काय आहेत, अक्षर कार्ड. आणि ही स्वरचिन्हे आहेत पहा. ही काय आहेत, स्वरचिन्हे. आज आपण हे अक्षर कार्ड आणि स्वरचिन्ह यांचे एकत्रित वाचन कसे केले जाते व त्याचे अचूक लेखन कसे करावे हे आपल्या पाठामध्ये पाहणार आहोत. हे कुठलं अक्षर आहे, ठ. तर मुलांनो, हे ठ हे अक्षर कार्ड आहे. हे अक्षर कार्ड आपण या स्वरचिन्हांपुढे ठेवणार आहे. त्यावेळी तुम्ही त्या अक्षराचे मोठ्याने वाचन करायचे आहे. काय करायचंय, मोठ्याने वाचन करायचे. हा, वाचा बरं. तर आता आपण ठ या अक्षराची 14 खडी पाहिलेली आहे, हो की नाही. परंतु हे अक्षर आणि हे स्वरचिन्ह आपण कसे वाचले किंवा हे अक्षर आणि स्वरचिन्ह याचा एकत्रित उच्चार कसा होतो ते आपण पाहणार आहोत. पहा, हा काय आहे, ठ. ठ हे वर्ण आणि अ हा स्वर. जेव्हा आपण याचे एकत्रित वाचन करतो तेव्हा त्याचा उच्चार ठ असा होतो. वाचा बरं. ठ आणि अ, ठ. म्हणा बरं, ठ आणि अ, ठ. ठ आणि आ, ठा. व्हेरी गुड. ठ आणि उ, ठू. पहा, हा छोटा उ आहे पहा, म्हणजेच रस्व उ. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ठ ला पहिला उकार द्यायचा आहे. कुठला उकार द्यायचा आहे, पहिला उकार. ठ ला रस्व उ ठू आणि ठ ला दीर्घ उ मोठा
म्हणजे दुसरा उकार ठू, हो की नाही? म्हणजे अशा प्रकारे या स्वरचिन्हांचा आपण अचूक उच्चार केला तर त्याचे आपण अचूक लेखन देखील करू शकतो. मुलांनो, आता आपण ठ ची चौदाखडी पाहिली. मला तुम्ही ठ पासून सुरू होणारी तुम्हाला माहित असणारी शब्द सांगा बरं. हा, ठाम. कुठला शब्द सांगितला? ठाम. तर पहा मुलांनो, ठाम हा शब्द कसा लिहिला जातो? ठ अधिक आ, ठा. ठ अधिक आ, ठा. आणि म अधिक अ, म अधिक अ, म. मग या शब्दाचं एकत्रित वाचन कसं केलं आपण? मुलांनो, आता मी तुम्हाला काही अक्षर कार्ड देणार आहे, त्यापासून तुम्हाला सुचणारे, तुम्हाला माहित असणारे शब्द तुम्ही सांगायचे. हा, सांग बरं शब्द त्यांच्यापासून. ब पासून शब्द सांग बरं. हा, बगळा. लिहा बरं. हा, बगळा. व्हेरी गुड, छान. तर मुलांनो, आज आपण स्वरचिन्हयुक्त अक्षराच्या मदतीने ऐकून छान प्रकारे शब्दांचं लेखन केलेलं आहे. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना या स्वरूपात शिक्षक अक्षर आणि स्वरचिन्ह यांचे एकत्रित कसे वाचन करावे हे विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगतात. या कृतीच्या मदतीने आपण श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्दांचे लेखन करतो. या अध्ययन स्तराचा विकास विद्यार्थ्यांमध्ये आपण या कृतीच्या मदतीने करू शकतो. या संबंधित अधिक माहिती आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील लेखन कौशल्यामधील अध्ययन क्षमता आहे 4 ते 5 सोपे शब्द व सोपे जोडाक्षरे असलेल्या 2 ते 3 वाक्यांचे अनुलेखन व श्रुतलेखन करतो. आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करायची आहे. यामध्ये जे विविध स्तर आहेत त्यातील अध्ययन स्तर क्रमांक 6 श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो. याविषयी आपण सविस्तर माहिती या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. शिक्षक मित्रांनो, या कृतीच्या मदतीने आपण या नंतरच्या व्हिडिओमध्ये अधिक माहिती घेऊया. आपल्या या कृतीचे नाव आहे स्वरचिन्हयुक्त अक्षरांच्या मदतीने शब्दांचे श्रुतलेखन. आपल्या कृतीसाठी आवश्यक साहित्य स्वरचिन्ह, अक्षर कार्ड आणि अक्षरकांडी. प्रथमतः विद्यार्थ्यांना फळ्यावरील स्वरचिन्हांची ओळख करून द्यायची आहे. जसे एक विशिष्ट अक्षर कार्ड अक्षरकांडीमध्ये ठेवून ही अक्षरकांडी प्रत्येक स्वरचिन्हापुढे धरायची आहे. आपण प अक्षर कार्ड घेऊ. ज्या स्वरचिन्हापुढे अक्षरकांडी आहे त्या स्वरचिन्हयुक्त अक्षराचे विद्यार्थ्यांना मोठ्याने वाचन करण्यास सांगायचे आहे. प, पा, पी, पी, पू, पू, पे, प्या, पै, पो, पॉ, पौ, पम, पहा. या स्वरूपात विद्यार्थ्यांनी सर्व स्वरचिन्ह यांचे वाचन केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या परिचयातील विविध शब्द सांगण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे. विद्यार्थी परिचयातील विविध शब्द सांगतील. शिक्षकांनी त्या शब्दाचे मोठ्याने वाचन करायचे आहे व विद्यार्थ्यांना तो शब्द अचूक लिहिण्यास सांगायचे आहे. जसे पपई, पाय, पिशवी, पेपर, पैसा, पोपट. विद्यार्थी शब्दाचे अचूक लेखन करतात की नाही ते पाहायचे आहे. याचप्रमाणे शिक्षक आता दुसरे अक्षर कार्ड घेतील व इतर शब्दांच्या मदतीने विद्यार्थ्यांचा श्रुतलेखनाचा सराव घेतील. चला तर मग ही कृती आपण प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसोबतच करून पाहूया. मुलांनो, या अगोदर आपण अक्षर आणि स्वरचिन्ह यांचे एकत्रित वाचन कसे करायचे व त्यापासून नवीन शब्द कसा बनवायचा व तो शब्द उच्चाराच्या आधारावर कसा लिहायचा हे पाहिलेले आहे. आता या पाठामध्ये आपण प्रत्यक्ष त्या शब्दांचा सराव घेऊया. तर मला सांगा, माझ्याजवळ ही काय आहेत? अक्षर कार्ड. काय आहेत? अक्षर कार्ड. आणि ही काय आहेत? काय आहेत? आपण शिकलेलो आहोत. ही काय आहेत? स्वरचिन्हे. आणि मुलांनो, माझ्या हातामध्ये ही आहे अक्षरकांडी. काय आहे? अक्षरकांडी. आता या अक्षरकांडीच्या आणि अक्षर कार्डच्या मदतीने आपण या ठिकाणी या स्वरचिन्हांचं वाचन घेणार आहोत. वाचा बरं मग. व, वा, वी, वी,
वै, वो, वौ, वा, वम, वहा. छान. या ठिकाणी आपण वच्या 14 खडीचे वाचन केलेले आहे पहा. आता मुलांनो, तुमच्या परिचयातील तुम्हाला माहित असणारे शब्द तुम्ही काय करायचे आता सांगायचे. सांगा बरं, व पासून तुम्हाला कोणकोणते शब्द माहिती आहेत? वड. लिहा बरं वड शब्द. कसा लिहायचा वड शब्द? व अधिक आ, ड अधिक आ, वाडा. लिहा बरं. हा, चल आयशा, आता तू समोर यायचंय आणि फळ्यावर शब्द लिहायचाय. मी शब्द सांगणार तुला. लिह बरं. दैव. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा. आता लिही पेपर. छान. टाळ्या वाजवा. मुलांनो, आज आपण स्वरचिन्हयुक्त अक्षरांचे श्रुतलेखन कसे करावे ते पाहिलेले आहे पहा. तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्या परिचयातील, तुमच्या माहितीतील विविध शब्दांचं या प्रकारे अचूक लेखन करायचं आहे. आपल्या विद्यार्थ्यांसोबत जी कृती घेतली तशाच प्रकारच्या समांतर कृती लेखनाच्या अधिक सरावासाठी घेऊ शकतो. अशा कृतींचा आपण वारंवार सराव करून घेतला तर निश्चितच आपले विद्यार्थी लेखनाच्या 6व्या म्हणजेच श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो या स्तरामध्ये निपुण होतील. अशाच विविध कृती आपण आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना अपेक्षित स्तरापर्यंत नेण्यासाठी आनंदायी पद्धतीने घेऊ शकतो. धन्यवाद.